दुबईहून सोन्याची तस्करी करताना बंगळुरू येथील कॅम्पगौडा विमानतळावर पकडण्यात आलेली कन्नड अभिनेत्री रान्या राव उर्फ हर्षवर्धिनी रान्याच्या अडचणी काही कमी होताना दिसत नाहीये. हिला सोमवारी कोर्टामध्ये हजर करण्यात आलं. न्यायालयीन सुनावणी दरम्यान रान्याचे महसूल गुप्तचर संचालनाच्या अधिकाऱ्यांवर मानसिक छळ आणि गैरवर्तन केल्याचा गंभीर आरोप केला. या दरम्यान ती न्यायालयामध्ये रडल्याचं सुद्धा समोर आलेलं आहे. दुसरीकडे अधिकाऱ्यांनी तिचे सर्व आरोप फेटाळून लावले, तर ती तपासात अजिबात मदत करत नसल्याचा आरोप अधिकाऱ्यांनीच तिच्यावर लावला. सोन्याच्या तस्करी प्रकरणात अटक झाल्यानंतर अभिनेत्रीला शुक्रवारी आर्थिक गुन्ह्यांच्या विशेष न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं, जिथे रान्याला 24 मार्च पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. सुनावणी दरम्यान न्यायालयाने रान्याला अनेक प्रश्न विचारले. तिला काही त्रास झाला का? त्यामुळे अभिनेत्री न्यायालयातच रडू लागली आणि DRI अधिकाऱ्यांवर मानसिक छळाचा आरोप केला. या प्रकरणाची चौकशी करत असताना आता कर्नाटक औद्योगिक क्षेत्र विकास मंडळाने रविवारी सांगितलंय की मागील सरकारने फेब्रुवारी 2023 मध्ये रान्या रावला स्टील प्लांट कंपनी स्थापन करण्यासाठी जमीन दिली होती. 2023 मध्ये रान्याशी जोडलेल्या एका कंपनीला KIADB ने 12 एकर औद्योगिक जमीन दिल्याच्या वृत्तावर बोर्डाने प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणावर राजकीय वळण लागण्याची शक्यता वर्तवण्यात येते. तसेच हा जमीन घोटाळा तर नाही ना असा प्रश्न सुद्धा उपस्थित केला जातोय. दरम्यान महसूल गुप्तचर विभागाने रान्या रावला दुबईहून परतत असताना बेंगळूर विमानतळावर अटक केली होती. तिच्याकडून 12.56 कोटी रुपये किमतीचे 14.2 किलो सोन्याचे बार जप्त करण्यात आले होते. दरम्यान तिने हा मास्टर प्लॅन कसा आखला हे सुद्धा समोर आलं आहे. रान्या राव गेल्या 2 महिन्यामध्ये 10 वेळा परदेशात गेली होती. तिच्या वारंवार होणाऱ्या दुबईच्या प्रवासामुळे आणि प्रत्येक वेळी सारखेच कपडे घालण्याच्या पद्धतीमुळे DRI ला संशय आला आणि त्यांनी तिच्यावर पाळत ठेवायला सुरुवात केली. तिने दिलेल्या माहितीनुसार आपल्या शरीरावर सोनं कसं लपवावं यासाठी तिने युट्यूबवर व्हिडिओ पाहिल्याची कबुली दिली. रान्या रावने सांगितलं की तिने पहिल्यांदा सोनं भारतात आणण्यासाठी दुबईला जाण्यासाठी पतीच्या क्रेडिट कार्डचा वापर करून तिकीट बुक केलं होतं.